दरम्यान निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर आता दंगेकरांनी शहाजी बापूंची भेट घेतली आहे। 3 तारखेनंतर राजकीय भूमिका ठरणार। एकनाथ शिंदे जे सांगतील तो आदेश 3 तारखेनंतर पाळणार असं सूचक विधानही दंगेकरांनी केलंय। राजकीय भूमिका ही 3 तारखेनंतर ठरणार आहे आमची। त्यानंतर काय बोलायचं हे तुम्हाला मी तर बोलणार आहे, मी तर काय बापू सारखाच आहे, माझं काय तसं नसतं। पण एका विचाराची लढाई, शिवसेना भाजपची सत्ता आहे, बापू त्याचे सदस्य आहे, मी त्याचे सदस्य आहे, आम्हाला काही बंधन आहेत, ते काही विचार 3 तारखेनंतर बोलतील। परंतु ही निवडणूक लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांची नेत्यांनी हायजॅक करू नये, मसल पॉवर वापरू नये। कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हे रोपटे, ही निवडणूक ही रोपटे कार्यकर्त्याची। आणि आता बातमी एका मोठ्या घोटाळ्याची। पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2च्या मतदार यादीत मोठा घोळ झालाय। 268 मतदारांच्या वडिलांचं नाव आणि पत्ता एकच आहे। मतदार यादीत अनेक मृत व्यक्तींची सुद्धा नाव आहेत। शिवाय बोगस मतदार मतदानाला आल्यास आम्ही चोपणार असल्याचा इशारा यावरून मनसेने दिलाय। जवळपास 268 मतदारांचा बाप एकच आहे आणि त्यांचा पत्ता सुद्धा एकच आहे। आणि याच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी आम्ही पनवेलच्या तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी सौ मिनल भोसले यांच्या कार्यालयात गेलो होतो। त्यांना आम्ही स्पष्टपणे ठणकावून सांगितलेलं आहे, मतदान करायला आले तर त्यांना आम्ही चोपणार आणि त्यांना जे आम्ही चोपणार त्याला निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि तहसीलदार जबाबदार असतील। वळूयात पुढच्या बातमीकडे। तुम्ही 12 वाड्याचे पाटील तरी तेर गावात अशुद्ध पाणी पुरवठा होतोय असं ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजितसिंग पाटलांना टोला लगावलाय। तुमच्यासाठी निंबाळकर कुटुंबियांनी अर्धी संपत्ती घालवली असं सुद्धा निंबाळकर म्हणाले। पाटील आहे, 12 वाड्याचा पाटील आहे, त्या 13 गावात 5 दिवसांना अशुद्ध पाणी ही पुरवठा करते आणि ही वस्तुस्थिती आहे। राजे निंबाळकर कुटुंबाची अर्धी इस्टेट त्या ठिकाणी विकावी लागलेली आहे। तो न्यायालयीन लढा त्यांना तिथं पाटील म्हणून बसवण्यासाठी। एकाही गरीब शेतकऱ्याचं पोरग डॉक्टर पिता पुत्राला आव्हान आहे माझं की फुकट तुम्ही डॉक्टर केलेलं त्या कॉलेजमधनं दाखवा आणि मग सांगा। ही वस्तुस्थिती आहे। नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आणि आता बातमी अहिल्यानगर मधून। अहिल्यानगरच्या राहता महापालिकेत मोठा गोंधळ झालाय। ईव्हीएम मशीन बदलल्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले। राहता पालिकेतील काही वॉर्डसाठीचे ईव्हीएम बदलल्यामुळे हा गोंधळ झाला होता। यावेळी संतप्त उमेदवारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। तर तांत्रिक कारणांमुळे ईव्हीएम बदललं गेलं असं स्पष्टीकरण यावर निवडणूक आयोगानं दिलंय। मशीन उघडली, एक प्रतिनिधी नाही, सकाळी 11ला तुम्ही मशीन चेक करता, संध्याकाळी 7:30ला देऊ राहिले आणि आम्ही स्वतः प्रतिनिधी आहे, आमच्या साहेबांनी केली हे दाखवा। तुम्ही तुमच्याकडे डुप्लिकेट साह्या तर तुम्ही त्या मारून घेतल्या, कोणता प्रतिनिधी आणला होता इथं? इलेक्शनला तुम्हाला तुमच्या पद्धतीने काही जरी करता आलं तर तुम्ही आधी चार्ज करा। काय करायचं? निवडणूक मॅडम आहे, त्यांना बोलवा। साहेब आम्हाला कोर्टात जायला लावू नका, आम्ही कोर्टात जाऊ शकतो। मग त्यांनी तो आक्षेप घेतला की आमच्या अप्रोक्ष तुम्ही मशीन बदलले, पण आपण त्यांना ऑलरेडी कळवलं होतं आणि जे मशीन आपण बदलले ते राखीव मशीन जे आपण तयार करतो त्याच्यातनं बदललेले होते आणि ते राखीव मशीन पण त्यांच्या उपस्थितीतच तयार करण्यात आले होते आणि त्या सगळ्यांचं आपल्याकडे त्यांच्या स्वाक्षरी पण आहे आणि आपल्या सर्व पत्रांच्या पोच आपल्याकडे उपलब्ध आहे। तर ही रीतसर नियमाप्रमाणे आहे की जर एखादं मशीन खराब झालं तर ते मशीन आपण बदलून देत असतो आणि त्याप्रमाणे आणि जो नंबर आहे तो आपण त्या उमेदवारांना कळवलेला आहे। हे सगळं आपण नियमाप्रमाणे